सर नमस्कार. आत्ता आपण थोड समाजसेवा अथवा वेगळे पाटील शाळा क्रमांक 1 या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आज एक अनोखे असं रक्तदान शिबिर सकाळपासून आयोजन केलेलं आहे. तर काय माहिती सांगाल आणि काय आवाहन कराल आपण? हरिओम, मी मयूरसिंह पाटणकर. हे अनिरुद्धच अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटतर्फे आपण आज हे महारक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. खरोखर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आपण प्रत्येकी म्हणत असतो, कारण रक्त कुठे आपल्याला विकत मिळणार नाही आहे, कोणी कारखान्यामध्ये तयार होणार नाही आहे, तर ते एकमेकांना आपल्याला देऊनच ते तयार होणार आहे, म्हणजे संकलित केलं जाणार आहे. नक्कीच. तर यासाठी आपल्याला रक्तदान जास्तीत जास्त करणं आवश्यक आहे. बघा, आता परिस्थिती इतकी वाईट आहे, घरात इतके अपघात घडत असतात, ॲक्सिडेंट्स होतात, काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स, फिजिकल प्रॉब्लेम्स खूप लोकांना येत असतात. मग त्या ठिकाणी आपल्याला जर रक्त, आपल्याच नातेवाईकांना रक्त रक्ताचं तुटवडा पडला तर आपण काय करणार? आपल्यावर जी संकट आल्यावर आपण धावधाव पळापळ किती करणार? आणि यासाठीच आपल्याला रक्तदान करणं हे फार गरजेची गोष्ट आहे. हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आमच्या सद्गुरूंनी सांगितल्यामुळे हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि त्यासाठीच आम्ही 1999 पासून हे महारक्तदान शिबिर उन्हाळ्यात, स्पेसिफिकली उन्हाळ्यामध्येच हे आम्ही करतो. आता तुम्ही म्हणाल हे का उन्हाळ्यातच का? तर उन्हाळ्यामध्ये रक्ताचा तुटवडा पडला जातो, कारण बहुतेक बरेच डोनर उन्हाळ्यामध्ये रक्तदान करत नाही. बाबा उन्हाळ्यामध्ये बीपी लो होतं, बीपी हाय होतं, मग कसं रक्तदान करू? पण काही नाही, कुठल्याही प्रकारचा त्रास अद्याप आमच्या इथे झालेला नाही. आम्ही गेली 15 वर्ष झाली उन्हाळ्यामध्येच हे रक्तदान शिबिर करतोय, पण आत्तापर्यंत असा कुठलाही त्रास झाला नाही, कोणाला चक्कर आली नाही. आणि आमच्याकडे जास्तीत जास्त स्त्रिया, महिला पण रक्तदान करतात. बघा, स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे ते रक्तदान करू शकत नाही. पण आम्ही 2 महिन्यापासूनच त्यांच्याकडनं प्लॅनिंग करून घेऊन रक्तदान कसं करायचं, त्यासाठी काय काय खाल्लं पाहिजे, दाणे गुळ कसे खाल्ले पाहिजे, जास्तीत जास्त हिमोग्लोबिन कसं वाढवता येईल, हे प्रयास करून आम्ही आमच्याकडे आज बघा तर 50% महिला आणि 50% पुरुष असे दोघेही रक्तदान इथे या शिबिरामध्ये करतात. मला एकच आव्हान करावं असं वाटतं इथे तळेगावकरांना, की जास्तीत जास्त आपण इथे आज रक्तदान करूया. उन्हाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाहीये, पण जो काय आज तुटवडा आहे, रक्ताचा तुटवडा आहे, तो भरून काढण्यासाठी प्रयास करू, मदत करूया. MIR जी रक्त बँक आहे, ही त्यांना आपण जास्तीत जास्त रक्त बँका कशा वाढवून देता येईल त्यासाठी प्रयास करू. नक्की सर, धन्यवाद.